गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे राधे राधे
ध्यानमूलं गुरोमूर्ति पूजामूलं गुरुपदम् मन्त्रमूलं गुरुर्वाक्यम् मोक्षमूलं गुरुकृपा वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं नारायणं नमस्कृतं नरचैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत् समचरण सरोजं सान्द्रनीलाभुदाभं जगन्निहितं पाणिमण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदयधवलहास्यं विठ्ठलं चिन्तयामि अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्मृतिप्रदेशं विधीन्द्रादिदैवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसतं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सदा सत्स्वरूपं चिदानन्दकन्दं जगतसम्भवं संहारहेतुम् स्वभक्तेच्छयामांशं दर्शयन्तं नमामीश्वरं सद्गुरुं साईनाथम् अतुलितबलधामं हेमशैलावदेहं तनोजवनकृशानं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया। गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजम्। तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं सदा अलङ्कृतं साधुसन्न्यासयोगम् मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थनिधिं नमो नारायणगिरि ब्रह्मस्वरूपम्। पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव
तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय कान्हेश्वर भगवान की जय नरसिंह भगवान की राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज की कैलासगिरी महाराज की सद्गुरु गोविंदगिरी महाराज की बोलो रे भाई सब संतन की आइए हनुमंत जी विराजी कथा करो मत अनुसार प्रेम सहित गादी धरो पधारियो पवन कुमार सियावर रामचंद्र की जय उमापति महादेव की जय बोलो रे भाई सब संतान की जय। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म बालकृष्णलाल भगवान बालकृष्णाची वाङ्मय प्रतिमूर्ती श्रीमद भागवत द्वारिकाधीश भगवंताची वाङ्मय प्रतिमूर्ती श्रीमद भागवताचं रसपान करणारे माझ्या समोर राजहंसासारखे विराजमान झालेले आपण सर्व श्रोतृगण, व्यासमंचावर विराजमान असलेले सर्व आमची गुणीजन महाराज मंडळी, साऊंड व्यवस्था आदी करून नरसिंह जयंतीच्या निमित्ताने नरसिंह नवरात्राचा पर्व कालामध्ये प्रतिवर्षी आपल्या पुण्यसरीला गौतमी गोदावरीच्या तीरावर बसलेलं आपलं पुण्यवान असं गाव कान्हेगाव भगवान श्री कान्हेश्वराच्या छायेमध्ये, भगवान श्री नरसिंह देवाच्या छायेमध्ये असलेलं अतिशय पवित्र असं हे गाव आणि या गौतमी गोदावरीच्या तटावर भगवान नरसिंहाचं अतिशय निवांत असलेलं जागृत असलेलं देवस्थान, या देवस्थानच्या प्रांगणामध्ये भगवान नरसिंहाच्या साक्षीने तुम्ही आम्ही सर्वजण श्रीमद भागवतावर चर्चा करत आहोत। श्रीमद भागवताचा ग्रंथ हा ग्रंथ नव्हेच, काय मग हा साक्षात श्रीकृष्ण आहे, साक्षात परमात्म्याचं स्वरूप आहे। ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण श्री भागवत महापुराण की जय जय श्री राधे राधे जोरात राधे 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 राधे। श्रीमद भागवताचं रसपान करणारे माझ्या समोर विराजमान झालेले आपण सर्वजण राजहंस म्हणतो मी तुम्हाला, तुम्ही राजहंस आहात, भाग्यवान आहात। तुमच्या या कानाच्या महाद्वारातून श्रीमद भागवताच्या भगवंताच्या कथा, भगवंताचं नाम, भगवंताचं भजन, भगवंताच्या लीला तुम्ही श्रवण करत आहात। धन्य झाले तुमचे कान, धन्य झालं तुमचं शरीर, धन्य झाला तुमचा देह। का 7 दिवसात राजा परीक्षितीला प्रेतात्म्यापासून दिव्यत्वापर्यंतचा प्रवास केवळ 7 दिवसांचा, आणि 7 दिवसामध्ये जसं प्रेतात्मा असणारा धुंदुकारीला 7 दिवसामध्ये मुक्ती देणार हे
महापुराण. आणि राजा परीक्षितीला सुद्धा 7 दिवसामध्ये मुक्ती देणार नवे नवे भगवान परमात्म्याच्या स्वरूपाला प्राप्त करून देणारे हे महापुराण श्रीमद भागवत महापुराण. व्यासांनी याची रचना केली आणि रचना केल्यानंतर याचं गायन केलं ते शुकब्रह्माने. व्यासांचे पुत्र शुकब्रह्म राजा परीक्षितीला सांगतात, राजा, ज्यावेळेस सनकादिकांची आणि सूतजींची त्या ठिकाणी भेट झालेली आहे, श्रीमद भागवतावर चर्चा सुरू झाली, नवे नवे श्रीमद भागवत याचं गायन सुरू झालेलं आहे. आणि त्यावेळेस दिव्य असे महात्मे त्या ठिकाणी श्रवण करण्यासाठी येऊ लागलेले. शुकतालला सुद्धा ज्या ठिकाणी शुकब्रह्म हे श्रीमद भागवत सांगायला लागले, त्यावेळेस तिथे सुद्धा देवता सुद्धा आल्या, स्वर्गामधून देवता आल्या. कारण त्या देवतांना माहिती होतं स्वर्गामध्ये जे अमृत आहे ते अमृत पिऊन तर फक्त काही काळ आपण अमर राहू शकतो, परंतु श्रीमद भागवताचं रसपान करून कायमस्वरूपीचं अमरत्व प्रदान करण्यासाठी देवता सुद्धा आल्या. देवतांनी शुकब्रह्मांना विनंती केली होती की स्वर्गातला अमृत घ्या या बदल्यामध्ये, आणि त्या स्वर्गातल्या अमृताच्या बदल्यामध्ये आम्हाला हे अमृत द्या. पण हे अमृत चाखण्यासाठी किंवा या अमृत प्राप्त करण्यासाठी कथा रूपी अमृत सेवन करण्यासाठी तुम्ही जसे लांबून लांबून गोळा होतात ना, भ्रमर कशी गोळा होतात, भुंगे, कितीही दूरवर कमळ असू द्या, कितीही दूरवर ते फुल असू द्या, त्या फुलातील त्या कमळातील मकरंद घेण्यासाठी भ्रमर कशी लांबून लांबून येतात, तसे तुम्ही सुद्धा लांबून लांबून येतात. कोणी हनुमानवाडीहून येतं, कोणी रामवाडी, कोणी भोजड, कोणी वारी, कोणी सडे, संवत्सर, रामवाडी, या सर्व परिसरातून येणारे आपण सर्वजण भाग्यवान भ्रमर. तुम्ही आलात भागवत रूपी मकरंदाचं सेवन करण्यासाठी तुम्ही आलेला आहात, आणि म्हणून मी तुम्हाला भाग्यवान म्हटलो. कारण नारद महर्षी स्वतः सांगतात, अरे फार भाग्य जर असेल ना तरच सत्संग जीवनामध्ये येतो, नाहीतर येत नाही, जवळचे लोक लांब निघून जातात. तुमचं काहीतरी कोणत्या तरी जन्माचं पुण्य आहे किंवा तुमच्या वाडवडिलांची आई वडिलांची पुण्य आहे, म्हणून तुम्ही या ठिकाणी ही कथा श्रवण करण्यासाठी आलेला आहात. भाग्यवान श्रोते हो, लक्षपूर्वक ऐका. कथेला आरंभ करण्यापूर्वी व्यासमंचावर विराजमान असलेले हरिभक्त परायण साथसंगत करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांची कीर्ती आहे, किंबहुना अनेक भागवत आणि अनेक कथा ज्यांनी वाजवलेल्या आहेत, गायलेल्या आहेत, असे हरिभक्त परायण दत्तात्रय महाराज तापकिरे यांच्यासाठी जोरात आपण टाळी वाजवा. त्याचबरोबर तबल्याची साथसंगत करण्यासाठी हरिभक्त परायण आमचे सुमित महाराज तापकिरे, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरात टाळी वाजवा. आमच्या वाडी इथून आलेले आमचे भूषण महाराज बैरागी पॅडची साथसंगत या ठिकाणी करतायत, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरात टाळी वाजवा. या कथेचं आयोजन ज्या समितीने केलं, ज्या उत्सव कमिटीने केलं, त्या उत्सव कमिटीसाठी सुद्धा एकदा जोरात टाळी वाजवा. महाराज भाग्यवान आहात आपण सर्वजण. या कथेला दररोज जे कोणी अन्नदान देतात महाराज, ते महान दातृत्व असणारे सर्व अन्नदाते भगवान नरसिंहाला मी विनंती करेल की यांचं दातृत्व असंच दिवसागणिक वर्षानुवर्षे उदार अंतकरण यांचं होवो, यांच्या हातून असंच अन्नदान घडो, यांच्या हातून असंच महत्पुण्य घडो. या ठिकाणी अन्नदान करणं मोठं अवघड गोष्ट आहे. बाकी इतर ठिकाणी मनुष्य कितीतरी खर्च करतो, पण इथे अन्नदान करण्यासाठी भाग्य असावं लागतं. हे कोणाच्याही नशिबात नाहीये. इथं जो कोणी 2 पैसे वर्गणी देत असेल किंवा थोडी सेवा करत असेल, याला भाग्य लागतं महाराज. इथं या मंदिरामध्ये विण्याचा प्रहारा करणारे सुद्धा महाराज यांनी समजून चालावं की आता आपल्या जीवनातील पापच संपलं महाराज. आता भगवान नरसिंहाची कृपा नक्की होणार. त्याचं कारण आहे महाराज, ज्यावेळेस आम्ही भगवंताकरता वेळ देतो, ज्यावेळेस आम्ही भगवंतासाठी 2 पावलं टाकतो, ज्यावेळेस आम्ही भगवंताकडे निघतो ना, त्यावेळेस भगवान सुद्धा आपल्याकडे 4 पावलं आपल्या दिशेने आलेला असतो. हे विसरू नका. महत्भाग्याने ही सेवा मिळते महाराज, सगळ्यांच्या नशिबात नाहीये.
तुम्ही चांगला अभ्यास करा. ही भक्ती प्रांतामध्ये किंवा भक्ती पंथामध्ये तुमच्या सत्तेला काही किंमत नाहीये. तुमच्याकडे किती धन आहे यालाही काही फारसं महत्व नाहीये. तुमचा बंगला किती मोठा आहे यालाही काही महत्व नाहीये. मग देवा कारणी भाव तस्मात द्यावे न लगे फारसे वित्त झाले एक चित्त तरी बहुत एवढ्यासाठी नका करू वाताहत गा राम राम स्मरा. भगवान परमात्मा फक्त भावाचा भुकेला आहे म्हणतो. बाकीचं काय लागते महाराज त्याला. देव भावाचा भुकेला